नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता देवी आईला निरोप देण्याची वेळ आलेली असते. तर या सगळ्यामुळे घरातले सगळेच खूप अपसेट असतात आणि मग त्याच्यानंतर आबा आता म्हणत असतात, जर एखाद्याला निरोप द्यायची वेळ आली ना तर मन अजिबात मानत नाही. गणपती विसर्जनाच्या वेळी जे काही झालं होतं ना तसंच आत्ता होतंय. आबा म्हणत असतात, आता घर सगळं खाली होणार. आता आबांचंही बोलणं पाहता सोहम लगेच आबांना म्हणतो, आबा बरोबर आहे. दिवस कसे निघून जातात ना हेच काही कळत नाही. मग तेवढ्यात लगेच अद्वैत व कला अख्ख्या कोल्हापुराला पेढे वाटप करून आलेले असतात. मग त्याच्यानंतर ते दोघेही आल्यानंतर आबा आता त्यांना म्हणतात, की अरे किती उशीर झाला, देवी आईचं विसर्जन करायचंय ना. आबा आता विसर्जनाची तयारी करायला सांगतात. त्याच्यानंतर कला व सगळेच आता विसर्जनाच्या तयारीला लागतात. त्याच्यानंतर कला आता लगेच देवी आईची पूजा करू लागते आणि मग त्याच्यानंतर रजनी आबांना विचारते, आबा देवी आईची मूर्ती हलवायची का? मग आबा आता कला आणि अद्वैत यांच्या दोघांनाही आधी उत्तर पूजा करून घ्यायला सांगतात. सगळे मोठ्याने देवी आईचा गजर करतात आणि आबांच्या सांगण्याप्रमाणे अद्वैत कला दोघीही ती उत्तर पूजा करतात. सगळे आता देवी आईची मनोभावे पूजा करत असताना इकडे कला स्वतःशीच म्हणते, देवी आई काळाची पावलं तू चांगलीच ओळखतेस. या माणसाबरोबर माझं पुढे कसं होणार याचा अंदाजच मला येत नाहीये. आणि आता पुढे नवीन कुठलंही संकट आणू नकोस. घरातली सगळी पिढा घेऊन जा. इकडे अद्वैत सुद्धा देवी आईला स्वतःशीच विनंती करत म्हणत असतो, देवी आई या खरेमुळे आमच्या घरामध्ये खूप अडचणी येत आहेत. प्लीज आमच्या घरातले सगळे प्रॉब्लेम्स दूर कर. त्याच्यानंतर देवी आईची सगळ्यांनी मनोभावे पूजा केल्यानंतर आता देवी आईच्या विसर्जनाची वेळ येते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कलाचे बाबा तिथे हॉलमध्ये बसलेले असतात आणि संगीता तिच्या कामांच्या धावपळीमध्ये असतानाच कलाचे बाबा तिला आवाज देतात आणि तिला बसण्यासाठी सांगतात. पण मात्र संगीताचं म्हणणं असतं की मला कामं उरकून घ्यायची. पण मात्र तरी सुद्धा कलाचे बाबा आता संगीताला बसण्यासाठी सांगतात. संगीता तिथे बाजूला बसते आणि आता कलाचे बाबा तिच्याशी बोलू लागतात. आज परत जावे बापू आणि कला एकत्र आले आणि आता ही गोष्ट बघून ना लई बरं वाटलं. हे सगळं संगीताला सुद्धा मान्य असतं. कलाच्या बाबांचं म्हणणं असतं की आता परत काही त्यांच्यामध्ये बिनसायला नको. याच्या पुढं सुद्धा ते दोघंही सुखानच नांदावं असं लई वाटतंय बघ. तर मग आता संगीता सुद्धा म्हणत असते, देवाच्या आशीर्वादानं सगळं आहे त्यांच्याकडं. फक्त तेवढं अंबाबाई त्यांच्या दोघांना एकमेकांना समजून घेण्याची बुद्धी तेवढी देऊ दे. मग त्याच्यानंतर आता कलाचे बाबा संगीताला विचारतात, जावे बापूंबद्दल मी दसऱ्याबद्दल बोलत होतो तेव्हा तू एवढी अवघडल्यासारखी का होतीस ग? संगीता आता म्हणू लागते, माझ्या बी मनामध्ये असंच होतं की या दसऱ्याला आपण जावे बापूंना सोन्याचं पान द्यावं. पण मग नंतर विचार आला की आपण आपल्या ऐपतीप्रमाणे देणार. मागच्या याचं ठाव आहे ना, मंगळागौरीच्या वेळी कसा अपमान झाला होता. आपण दरवेळी आपल्या ऐपतीप्रमाणे देतो आणि आपणच तोंडावरती पडतो. आपल्याविषयी काहीच नाही वाटत, पण मात्र या समध्यामध्ये आपली कला लई भरडली जाती. तिचा विचार येतो म्हणून मी तुमच्याकडं काय बी विषय काढला नाही. पण मला हे नव्हतं माहिती की जावे बापूंच्या जवळ तुम्ही हा विषय काढाल म्हणून. कलाचे बाबा म्हणत असतात, त्यासनी ना समजच समजतंय आणि आपली परिस्थिती कशी ना हे सुद्धा ठाव आहे त्यांना. मग विचार केला की मनामध्ये गैरसमज राहण्यापेक्षा बोलून मोकळं व्हावं. त्याच्यानंतर आता संगीता म्हणत असते, माझ्या तर डोक्यात असं होतं की या दसऱ्याला तुम्ही, मी आणि काजू आपण तिघांनी मिळून त्यांच्या घरी जायचं. पण मात्र तेवढ्यात लगेच संगीता बोलता बोलता मध्येच शांत होते आणि शांतपणे कलाच्या बाबांना म्हणते, नाही नको, परत ते आपलाच अपमान करायचे. आणि या सगळ्या गोष्टीचा कलाला लई त्रास होतो. पण दुसरं मन असं सांगतं की आपण जर नाही गेलो तर आपली कला आपल्यापासून तुटणार तर नाही ना. आणि या गोष्टीचं भीती वाटते. मग त्याच्यानंतर कलाचे बाबा संगीताला सांगत असतात, अगं तू वेडी बिडी आहेस काय, असं काहीही होणार नाहीये. आपली कला ना इतक्या हलक्या काळजाची नाहीये, तिला सगळं ठाव आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी सगळे देवी आईचं विसर्जन करून मिरवणुकीवरून आलेले असतात आणि सगळे शांतपणे बसलेले असतात. तर आबा आता म्हणतात, अगदी सुरेख मिरवणूक झाली. अद्वैत तू समजा जसं योजलं होतं ना तसंच समजा झालं. आणि देवी आईने स्वतःच्या हाताने तिचा उत्सव संपन्न करून घेतला. सरोज आता म्हणत असते, आबा यावर्षी ना खूप संकट आली, पण मात्र प्रत्येक संकटावरती मात करून सगळी स्वप्न साकार झाली आणि परंपरेला कुठलाही धक्का न लागता देवी आईचा उत्सव अगदी सुरेख पार पडला. मग त्याच्यानंतर आता आबा म्हणतात, सगळं अगदी परंपरेगत पार पडलं, फक्त आता एकच परंपरा पारायची राहिली आहे. तर मग आता आबांचे बोलणं पाहता सगळे लगेच आता आबांकडे ॲक्च्युअली पाहायला लागतात. आणि मग त्याच्यानंतर आबा आता म्हणत असतात, तुम्ही सगळे माझ्याकडे असे काय बघायलात, आपल्याला सोनं लुटायचं आहेत ना. आणि हा आपल्या दोन्ही सुनांचा ना पहिला दसरा आहे. आबा लगेच आता आनंदला आपट्याची पानं घेऊन यायला सांगतात. मग त्याच्यानंतर आबा अद्वैत व कला यांच्या दोघांना एकमेकांच्या समोर उभं राहायला लावत असतात आणि त्यांच्या दोघांना एकमेकांच्या हातामध्ये सोन्याचं पान द्यायला लावत असतात. आबांच्या सांगण्याप्रमाणे अद्वैत आता कलाच्या हातावरती ते सोन्याचं पान ठेवायला लागतो.
पण मात्र तेवढ्यात लगेच आता आबा अद्वैतला म्हणतात, "अद्वैत ही काय पद्धत झाली का? किती वर्ष झाले तसं तू या घरामध्ये सोनं लुटायलायस. व्यवस्थित आणि दोन्ही हाताने तिच्या समोर पान धर आणि कलाला म्हण की हे सोन्याचं पान घे आणि माझ्या आयुष्यामध्ये सोन्यासारखी राहा." अद्वैतला सगळं हे मनाविरुद्ध घडत असताना देखील अद्वैत आता आबांच्या सांगण्याप्रमाणे आबांचं वाक्य आता कलाला म्हणतो. अद्वैत कलाला म्हणत असतो, "हे सोन्याचं पान घे आणि माझ्या आयुष्यामध्ये अशीच सोन्यासारखी राहा." आणि मग त्याच्यानंतर अद्वैत आता कलाच्या हातामध्ये ते आपट्याचं पान देतो. आल्या कला आणि अद्वैत दोघे एकमेकांकडे पाहत असताना अद्वैत आता हळू आवाजामध्ये कलाला म्हणतो, "सोन्यासारखी राहाय म्हटल्यानंतर तू काय सोन्यासारखी नको राहूस आणि तशी तू सुद्धा सोन्यासारखी नाहीच आहेस. इन्व्हिटेशन ज्वेलरी आहेस फक्त." कला आता म्हणत असते, "चांदेकर कसं आहे माहिती का? आपल्या पेठेतले 1 ग्रॅमचे दागिने ना सर्वत्र ना खूप प्रसिद्ध झालेत. शेवटी सगळ्यांनाच 1 ग्रॅमची ज्वेलरीच आवडली. हे खरंय आणि तुझ्यासारखा पानसट जोक नव्हता." त्याच्यानंतर आबा आता म्हणत असतात, की "तुमच्या कानगोष्टी झाल्या असतील ना तर कला तू आता अद्वैतला पान दे." तर आबांच्या सांगण्याप्रमाणे कला लगेच आता अद्वैतच्या हातावरती पान ठेवायला लागते आणि अद्वैतला म्हणते, "हे सोन्याचं पान तू घे आणि तू सुद्धा सोन्यासारखाच राहा." आणि मग त्याच्यानंतर कला अद्वैतच्या हातामध्ये ते सोन्याचं पान देते. इकडे आता कला हळू आवाजामध्ये अद्वैतला म्हणत असते, "चांदेकर खरं तर ना तू आहेस सोन्यासारखा." तर अद्वैत लगेच हसत कलाला थँक्यू थँक्यू म्हणतो. याच्यावरती कला आता त्याच्यानंतर म्हणते, "फक्त वरवरती, कारण आतमध्ये ना तू पक्का पितळाचाच आहेस." अद्वैत सुद्धा आता कलाच्या बोलण्यावरती म्हणतो, "इतका हा घाणेरडा जोक ना मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा ऐकतोय." त्याच्यानंतर कला आता पाया पडण्यासाठी खाली वागते, अद्वैतच्या पाया पडते आणि त्याच्या पायाला असा बारीक चिमटा काढते. अद्वैत आता ओरडतो आणि कलाला काहीही न म्हणता तिला आयुष्यमान भव असा आशीर्वाद देतो. आता त्याच्यानंतर आबा राहुल आणि नैना यांच्या दोघांना म्हणतात, की "चला तुम्ही सुद्धा आता एकमेकांना पान द्या." याच्यावरती आता अद्वैत म्हणतो, की "नाही आबा, एक सेकंड, मला सुद्धा आता पाया पडायचंय." कला लगेच आता आश्चर्याने अद्वैतकडे पाहायला लागते आणि बाकीच्यांना असं वाटतं, की अद्वैत आता कलाच्याच पाया पडणार आहे की काय. सरोज लगेच आता अद्वैतवरती ओरडत म्हणते, की "अद्वैत तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते?" याच्यावरती आबा आता हसत अद्वैतला म्हणतात, "नवीन प्रथा पाडणारी लोक ना लई मोठी उद्योजक असतात. त्याला पडायचंय ना पाया, पडू दे की मग." अद्वैत आता तू दाखवून दिलायस, की संसारामध्ये लहान मोठं असं कोणीही नसतं. चल आता तुझ्या मनामध्ये आहेच ना तर मग पड पाया. अद्वैत आता कलाच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. अद्वैतला असं वाटतं, की आता मी कलाच्या पायाला चिमटा घेईन. अद्वैत कलाच्या पायाला चिमटा घ्यायला लागतो, पण कला लगेच मागे पाय करते आणि मग त्याच्यानंतर अद्वैत लगेच आता जागेवरून उठतो. तर मग हे सगळं पाहता कलाला खूपच हसू येत असतं. त्याच्यानंतर राहुल आणि नैना दोघी आता एकमेकांना सोन्याचं पान द्यायला समोर येतात. मग आता त्याच्यानंतर आबांच्या सांगण्याप्रमाणे राहुल आणि नैना दोघी एकमेकांना सोन्याचं पान देतात. रोहिणी लगेच आता तिच्या सवयीप्रमाणे मध्येच बोलत म्हणते, "पण मात्र आबा माझं काय म्हणणं आहे, यांनी एकमेकांना सोन्याचं पान देऊन काय फायदा ना? खरं सोन्याचं पान तर खऱ्यांच्या घरून यायला हवं होतं. ते पान कुठे आहे काय माहिती." याच्यावरती आता नैना सुद्धा रोहिणीला म्हणत असते, "मॉम इन लॉ तुम्ही अगदी बरोबर बोलताय. खरंच मम्मा डॅडांनी ना यायला हवं होतं. शेवटी काही जरी झालं ना तरी सुद्धा हे आमचं सासर आहे. रीत तर पाळायलाच हवी ना." असं कसं वागले ते? इकडे कला सुद्धा शांत असते आणि त्यांच्याकडे पैसे नाहीयेत हे कलाला सुद्धा माहिती असल्यामुळे कला काहीही बोलत नाही. अद्वैत आता आबांना म्हणू लागतो, "आबा काय माहिती का, ऍक्च्युली मी मगाशी ना प्रसाद देण्यासाठी खऱ्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा मीच त्यांना सांगितलं की तुम्ही नाही आलं तरी चालेल. कारण तुमच्या डोक्यावरती ना ऑलरेडी कर्जाचं ओझ आहे आणि मग त्यात हे प्रेशर कशासाठी घेताय." आबा आता अद्वैतला म्हणत असतात, "अरे वा अद्वैत, छान वाटलं. सासरच्यांना तू सांभाळतोयस हे बघून मला तुझा अभिमान वाटतोय." त्याच्यानंतर आता इकडे कला लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते, "हा माझ्याशी ना मधूनच नॉर्मल कसं वागतो कळत नाही आणि मी सुद्धा नॉर्मल वागायला लागले तर माझ्यासारखंच रिॲक्ट करतो. कमाल आहे बाबा याची." आता आबावर सगळेच तिकडे निघून जातात. त्याच्यानंतर कला आता अद्वैतला म्हणत असते, "चांदेकर तू विसरतोस की काय रे की तू माझ्याशी बोलत नाहीयेस म्हणून?" अद्वैत सुद्धा आता कलाशी काहीच बोलत नाही आणि तिकडं निघून जातो. त्याच्यानंतर राहुल आणि नैना दोघेही त्यांच्या रूममध्ये आल्यानंतर राहुल कसला तरी विचार करत असतो. नैना लगेच त्याला विचारते, की "डिअर नवरोबा तुम्ही कसला विचार करताय?" आता नैना म्हणते, "तू जे बोललीयस त्याचा." याच्यावरती आता नैना विचारते, "बरं ठीक आहे, चांगलं आहे की मग काय ठरवलंस?" पण मात्र राहुल आता नैनाला म्हणत असतो, "अगं मी तुला आत्ताच तर म्हणालो की मी अजून विचार करतोय." राहुलचं म्हणणं असतं, की "हे मला जरा रिस्की वाटतंय." याच्यावरती आता नैना म्हणत असते, "अरे मला विचारशील ना, थोडा व्यावहारिक नजरेने विचार कर." आता नैनाचं हे बोलणं पाहता राहुल आता म्हणत असतो, "मला काय वाटतं माहिती का, आपण ट्रायल बेसिसवरती करून बघू, म्हणजे मला पण जरा बरं वाटेल." तर मग नैनाला सुद्धा राहुलचंही म्हणणं पटतं. नैना आता म्हणत असते, "आपण बेबी स्टेप घेऊयात आणि ह्या स्टेप घेता घेता तुला सुद्धा कळेल की नैना कशी बरोबर होती ते."
त्याच्यानंतर रात्री कला आता झोपण्याच्या तयारीमध्ये असते आणि ती तिचं अंथरूण करत असते. अद्वैत आता तशाच बाजूला बेडवरती बसलेला असतो. कला आता मुद्दामच अद्वैतला त्रास देण्यासाठी तिथे बेल्टशी झटकत असते आणि त्याची धूळ आता अद्वैतच्या सगळी अंगावरती जात असते. आणि कला मुद्दामच आता बेडवरती पाय सुद्धा ठेवत असते आणि अद्वैतला ते काही सहन होत नसतं. कला अद्वैतला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. आता हे कलाचं वागणं पाहता अद्वैत सुद्धा स्वतःशीच म्हणतो, हे ना सगळं मुद्दामून चाललंय. आबासमोर नेहमी नेहमी माझं भांडण उकरून काढायचं आणि मी काय म्हटलो की आबांना लगेच दाखवून द्यायचं की मी कसा भांडलो ते. पण आता मी ना असं काही होऊच देणार नाहीये. इकडे दुसरीकडे कला सुद्धा खाली असते आणि ती सुद्धा स्वतःशी म्हणत असते, चांदेकर फक्त तू एकदा बोल रे. चिड एकदा, नेहमीसारखं वैतागून काहीतरी बोल. मग बघ आता मी दाखवतेच तुला. कला आता पाणी पिता पिता सुद्धा अद्वैतला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या आवाजामुळे आता अद्वैतला त्रास होत असतो. तर मग अद्वैत लगेच आता स्वतःशीच म्हणतो, किती घाण आहे ही मुलगी. अद्वैत आता कलाला काहीही बोलत नाही आणि तसाच झोपतो. त्याच्यानंतर आता कला म्हणत असते, अरे वा, चला म्हणजे दिवसाचा त्रास देऊन झालाय. आणि कला आता शांतपणे निवांत झोपणार असते. अद्वैत सुद्धा कलाचं ते बोलणं ऐकतो आणि तो सुद्धा स्वतःशीच म्हणतो, आजचा त्रास देऊन झालाय म्हणजे काय? काय चाललंय माझ्या घरामध्ये आणि का सहन करतोय मी हे सगळं? मलाच काही कळत नाहीये, वेड लागेल मला. आणि अद्वैतची ही कुजबूज कलाच्या कानावरती ऐकायला जाते. तर कला लगेच आता अद्वैतला म्हणते, काय रे, काहीतरी बोललास का माझ्याशी? जरा मोठ्याने बोल ना, की म्हणजे मलाही ऐकू येईल. कलाचं हे बोलणं पाहता अद्वैत आता कलाला काहीही बोलत नाही आणि मग त्याच्यानंतर अद्वैत त्याच्या चेहऱ्यावरती पांघरून घेतो आणि तसाच झोपी जातो. तेवढ्यात लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी कला किचनमध्ये असते. तेवढ्यात लगेच आता तिथे नैना येते आणि नैना कलाला म्हणते, आता मी आली ना, चला पटापट कामं उरकूयात. नैनाचं आता हे बोलणं पाहता कला लगेच नैनाला काम सांगत म्हणते, ताई तू तेवढं दूध बघशील का? पण मात्र नैना कलावरती ओरडत म्हणते की ताई तू प्लीज माझ्याशी बोलू नकोस. तिथे सरोज रजनी या दोघीही असतात आणि ते नैनाचं ते बोलणं ऐकत असतात. त्याच्यानंतर नैना आता कलाला म्हणते की सरोज मामींनी काय सांगितलंय की घरातल्या कुठल्याही व्यक्तीने तुझ्याशी बोलायचं नाही आणि मला त्यांनी घालून दिलेला तो नियम मोडायचा नाहीये. त्याच्यामुळे प्लीज तू माझ्याशी बोलू नकोस. तर नैनाचं हे बोलणं पाहता रजनी लगेच नैनाला म्हणते, अगं नैना काही काय असं तुटक तुटक काय बोलतीयस तिच्याशी? तू विचारलंस की काही काम आहे का, म्हणूनच तर तिने तुला सांगितलं ना. अगं बाकीच्यांचं जाऊ दे ग, पण मात्र ती तुझी ना सख्खी बहीण आहे. तू त्याच्याशी असं कसं बोलू शकतेस? इकडे रजनीचं बोलणं सरोज सुद्धा ऐकते आणि सरोज आता लगेच रागारागामध्ये त्यांच्या जवळ येते. सरोज लगेच आता रजनीला जाब विचारू लागते, काय ग, काय चाललंय तुझं? तिला जर तिच्याशी बोलायचं नाहीये आणि मी सांगितलेली गोष्ट तिला मनापासून ऐकायची आहे, तर मग तू तिला असं बोलण्यासाठी फोर्स नाही करू शकत. आणि तू सुद्धा कलाशी बोलतीयस ना, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. माझ्या लक्षात आलेले नसेल असं तुला वाटतंय, पण मात्र ते तसं नाहीये. आणि सरोज आता रागातच तिकडे निघून जाते. नैना सुद्धा काहीही काम करत नाही आणि लगेच तिच्या रूममध्ये निघून जाते. इकडे त्यांचं ते बोलणं पाहता कला आता अपसेट झालेली असते. पण मात्र सरोज आता कलाला धीर देत तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात लगेच आता अद्वैत खाली येतो. कला अद्वैतला पाहता लगेच त्याच्याकडे येते आणि त्याला विचारते की तुला तुझी कॉफी आणून देऊ का? पण मात्र अद्वैतला काही कलाशी बोलायचं नसतं. त्याच्यामुळे अद्वैत सुद्धा कलाशी काहीच बोलत नाही. अद्वैतचं हे बोलणं पाहता कला आता स्वतःशीच म्हणते, चांदेकर चांदेकर, तू किती जरी कंट्रोल केलं ना माझ्याशी न बोलायला, तरी सुद्धा मी तुला बोलायला भाग पाडणारच. इकडे अद्वैतने सुद्धा ठरवलेलं असतं, तुम्हाला बोलण्यासाठी कितीही भाग पाड, पण तरी सुद्धा मी तुझ्याशी एक शब्द देखील बोलणार नाही. अद्वैत लगेच आता अंजूला कॉफी आण म्हणून असं सांगतो. अंजू लगेच आता अद्वैतसाठी कॉफी घेऊन येते. कला आता किचनमध्ये निघून जाते. कला आता विचार करत असते की मी आता काय करू आणि याला कसं बोलायला भाग पाडू. अद्वैतची कॉफी पिऊन होते. कला आता अद्वैतकडे येते आणि त्याच्या हातातला तो मग घेत म्हणते, ते मग मी ठेवते. पण मात्र तरी सुद्धा अद्वैत काय कलाच्या हातामध्ये मग देतच नाही. अद्वैत आता अंजूला म्हणतो की अंजू माझा टिफिन आण. तर आता कलाने अद्वैतचा टिफिन हा तिथेच टेबलवरती समोर ठेवलेला असतो. कला आता अद्वैतला म्हणते, हे बघ कधीचाच रेडी आहे, घे ना. अद्वैत आता त्याचा टिफिन घेतो आणि तिकडनं जाऊ लागतो. पण मात्र कला आता अद्वैतच्या मध्ये मध्ये येत असते आणि त्याला जाऊच देत नसते. रजनी सुद्धा कला व अद्वैत यांच्या दोघांचंही ते सगळं बोलणं पाहत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, अद्वैत ऑफिससाठी चाललेला असतो. कला आता अद्वैतला त्याला सोडायला लावते. कला मात्र मुद्दामच गाडीमध्ये पर्स विसरून जाते आणि फोनवरती बोलत बोलत चाललेली असते. अद्वैत लगेच तर स्वतःशीच म्हणतो, काय केअरलेस बाई आहे ही, पर्स इथेच विसरून गेली. तर मग अद्वैत लगेच आता कलाची पर्स घेतो आणि ती पर्स आता घरामध्ये घेऊन येतो. ते सगळं सरोज पाहते. सरोज लगेच आता ते सगळं पाहता अद्वैतवरती ओरडत म्हणते, अद्वैत तुझं काय चाललंय रे हे सगळं? अद्वैत सरोजला सांगतो, तिची पर्स गाडीमध्ये विसरली होती, तेवढी घेऊन आलो.
पण मात्र सरोज आता अद्वैतवरती ओरडत म्हणते, तू नोकर आहे का तिचा? तुझं कर्तव्य नाही तिची पर्स उचलून आणायचं. याच्यावरती आता अद्वैत म्हणत असतो की मला जे सुचलं ना ते मी केलं. सरोज आता रागातच तिकडं निघून जाते, तर अद्वैत आता लगेच कलाकडे पाहत स्वतःशीच म्हणतो, या बाईमुळे मला माझ्या आईचं बोलणं ऐकून घ्यावं लागलं. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.